अरे माऊली जय हरी. जय हरी. आपण आता एवढी मोठी आमटी वगैरे केलेलं आहे हा हा म्हणजे भाविक भक्तांसाठी. हा तर आपण हीच परंपरा किती वर्षापासून करतो तुम्ही? माझं अंदाजे बघा 32 वर्ष झाले. 32 वर्षांपासून. हा बोला की. आणि दरवर्षी वारकऱ्यांची संख्या किती असते म्हणजे? तरी पहिली थोडी होती पण आता भरपूर तरी 50,000च्या पुढे. 50,000च्या पुढे. हो आणि एवढे सगळे भाविक भक्त एवढ्या गावात म्हणजे मॅनेज होता का? हो. आम्ही 100 भाकर आणि आमटी प्रत्येक घरनं 100 भाकर येते. आणि यावर्षी काहीतरी स्पेशल केलेलं आहे म्हणजे तुम्ही? हा शिपी आमटी बनवली. शिपी आमटीचं काय म्हणजे असं वेगळी गोष्ट काय हो वेगळी केली. आम्ही साधी बनवत होतो पहिली. हा आणि यावर्षी शिपी आमटी. शिपी आमटी बनवली. दळवी बंधू हे जे नाही का राचनचे त्यांच्याकडून आणले मटेरियल. म्हणजे त्यांचं पण काही शॉप आहे का? आहे ना. मसाल्याचं शॉप आहे तिथं. प्रत्येक चवीचे आणि प्रत्येक घरगुती असतील, बाजारी असतील किंवा विक्रीसाठी असतील, कुठलेही तुम्ही मसाले मागा तिथे मसाले मिळतात. दळवी बंधू राशन. आणि दरवर्षी किती लिटर आमटी इथं जर कमीत कमी 2,000 लिटरच्या पुढे होती. 2,000 लिटर? हा कमीत 2,000 लिटर. हा 2,000 लिटर. आणि वारकरी हे सगळं खाऊन संतुष्ट म्हणजे एकदम हो खुश हो. राहतात. म्हणजे दुसरी वगैरे म्हणजे गडापर्यंत ही एक कुठे गाडी. देऊळगावची आमटी म्हणतात. इकडे पंढरपूर पर्यंत देऊळगावची आमटी म्हणतात असे. म्हणजे देऊळगावची आमटी फेमस आहे होय का? फेमस फेमस आमटी आहे. आणि पण वारकऱ्यांचा इथपर्यंत प्रवास झाल्यानंतर वारकरी किती उत्साहात असतात? म्हणजे तुम्ही पण उत्साहात आणि ते पण उत्साहात. हो. इथून पुढे किती किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यांना? माझा अंदाजे 100 किलोमीटर असेल. असं 100 किलोमीटर. हो म्हणजे तरी उत्साह त्यांचा कायम टिकून असतो तिथपर्यंत जाऊ. हो हो हो. आणि अजून आता वारकरी 50,000 आता सध्या जस्ट आहे तुमच्याकडे. हा तर अजून किती वाढेल कमी होईल तुम्ही काय सांगा? वाढतच राहते दरवर्षी. म्हणजे तुमची पण अजून क्वांटिटी वाढवायची? हा ही वर वाढत जाते. 1 वर्ष 2 वर्षांनी 2 कडाया वाढावं लागतात असे. आणि वारकरी तात्यांचं काम म्हणजे एक नंबर आहे. तात्या म्हणजे गावाचं भूषण आहे. तात्या म्हणजे गावाची अस्मिता आहे. आणि तात्या म्हणजे गावाचा एक विशिष्ट प्रकारचा म्होरक्या आहे. जसं की आपण एखाद्या कुटुंबामध्ये जो प्रमुख असतो आणि तो प्रमुख एखाद्या कुटुंबात प्रत्येक सदस्याला सोबत घेऊन चालतो, त्या हिशोबाने तात्याची भूमिका आहे. आणि तात्यात मी पाहिलेला बाप, आणि बाप म्हणजे कसा असावा, बाप म्हणजे काय असतो, आणि बाप आपल्या स्वतःच्या डोळ्यात कधीही दुःख न दिसू देणारा, कधीही अश्रू न दिसू देणारा, पाठीचा कणखर काना, मुलासाठी रात्रंदिवस झगडणारा एक आधारवड, आणि मुलाने आणि घरातील प्रत्येक सदस्याने जी पण काय त्या बापाकडे मागणी केली आणि तो नाही म्हणणारा बाप हा मी तात्यात पाहिला. कारण आजचा आमचा प्रसंग नाही, अनुभव नाही. तात्या हे आमचे एक 10 ते 12 वर्षापूर्वीचे जुने सवंगडी, जुने मित्र. तात्या म्हणजे आमच्या काळजाचा विषय, आणि आमच्याच नव्हे तर संपूर्ण गावाचा काळजाचा विषय म्हणजे तात्या आहे. आणि अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तात्यांच्या. म्हणजे गावकऱ्यांचं प्रेम आहे त्यांचं. आमचं तर आहेच आहे, घरातल्या माणसांचं, गावकरी मंडळीचं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत प्रेम आहे मित्रांचं यांच्यावर खरंच खूप छान प्रेम आहे. आणि स्वभाव साधा सरळ आणि एकदम सोपा माणूस, पण म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाही न म्हणणारा. आणि मैत्री करावी कशी, मित्र असावा कसा, बाप असावा कसा, अन्य कुठलंही नातं असावं कसं, या माणसाकडे बघून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही आता नानांबद्दल सर्व सांगितलं, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली म्हणजे मी पहिले ऐकली होती. म्हणजे ती म्हणजे हे सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे हे पण आहे आचारी. म्हणजे ते आतापर्यंत म्हणजे मोठे मोठे ऑर्डर्स वगैरे घेतात आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांचं नाव आहे असं मी ऐकलं होतं. 100% सोलापूर जिल्हा धाराशिव तिकडं. हो हो हो. म्हणजे आता त्यांच्या हाताचं तुम्ही अगदी शिपी आमटीत हा एक घरगुती विषय झाला, पण लग्नासाठी अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या हाताचं एकदा माणूस जर का जेवला, आयला जातात त्या माणसाची आठवणच काढली पाहिजे. आयला काय बनवतं, दिसण्यावर वाटतं का माणूस हे बनवत असेल. एक आपल्यासारखा एक जेन्युइनली तरुण तुमच्यासारखा काय म्हणे, म्हाताऱ्या माणसाला काय याला काय येतंय, पण काय राव माणूसच रांगडा आहे, स्वभाव रांगडा, जेवण फिवण सगळं नात फळा जळगाव एवढं मला सांगायचं. खूप छान तुम्ही दिलेली मुलाखत म्हणजे आमच्या प्रेक्षकांना एकदम आवडेल. आणि बाबा तुमचा संपर्क नंबर वगैरे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एकदा सांगा. नाव आणि ॲड्रेस म्हणजे नाव, पत्ता आणि
मोबाईल नंबर. उमराव केरबा ढवळे, देऊळगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. मोबाईल नंबर 9307 790747. आणि मराठवाड्यात पण आपण तिकडे पण करतो, हो म्हणजे पूर्ण ऑल महाराष्ट्र. हो, म्हणजे आता अजून किती वर्ष तरी या कार्यरत राहाल तुम्ही? जोपर्यंत हात पाय चालते तोपर्यंत. म्हणजे तुमचा काही अनुभव जास्त आहे आणि हो कॉन्फिडन्स पण भरपूर आहे. हो. तर तुम्ही दिलेली मुलाखत आमच्या प्रेक्षकांना नेहमी आवडेल आणि आवडत राहील. पुढच्या वर्षी आम्ही वापस येऊ तुमच्याकडे. बरं. तुम्ही पण आम्हाला मुलाखत द्या आणि सर तुम्ही पण. नक्कीच खूप छान. आणि एवढंच सांगेल या ठिकाणी आमच्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी, मित्रांनो, पोरं खूप कष्ट करतायत, शून्यातून उभा राहिलेत. त्यांना आणि त्यांच्या या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, कारण शून्यातून विश्व निर्माण केलं जातं. भलेही उकिरडा जरी असला तरी एक ना एक दिवस त्या उकिरड्याची कळा जाते आणि तिथं सुसज्ज अशी बिल्डिंग उभा होते. तर खूप छान दादा, तुला शुभेच्छा. तिथून सर्व पुढील वाटतं खूप साऱ्या तात्यांकडून आणि माझ्याकडून. पाय पडू.